गोंदिया शहराच्या 2 भागांना जोडण्याकरिता 10 वर्षाआधी 55 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर भला मोठा खड्डा पडला। नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर परिषदेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने उड्डाण पुलावर आंदोलन करीत सिमेंट काँक्रीट टाकत खड्डे बुजवण्यात आले। तर दुसरीकडे शरद पवार गटाने स्थानिक आमदार यांच्यावर रोष व्यक्त करीत पुलावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत अशी विनंती केली। तर या आंदोलनामुळे काही काळ उड्डाण पुलावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडे। गोंदियाचे जे आजी माजी आमदार आहे ते फक्त कमिशनसाठी असे काम लोकांना कमिशनसाठी देते, मग त्याच्या पण आपल्याला हे गड्ड्याचा सामना करना पडते। गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये हे पुष्कळ असे गड्डे रोड रस्ते खराब आहे। त्याच्यासाठी आम्ही आज गोंदियाच्या ओव्हरब्रिजवर गड्डे बुजवण्याचे काम आम्ही केला आणि जे स्वतःच जनताचे आमदार म्हणते ते जनताचे आमदार नाही, फक्त ठेकेदाराचे आमदार बनलेले आहे। त्यामुळे गोंदियाची जनताला अशा गड्ड्याचा सामना करना पडता है। मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या काय या ब्रिजवर काही प्रमाणे भरपूर प्रमाणे दुर्घटना झालेली आहे। त्याच्या लक्ष काढून आम्ही ते गड्डे बुजवलेले आहे। कितने गड्डे बुझावे आपने? आता 4 गड्डे बुजवलेले आहे, पण आम्ही समोर जाते आणि पुष्कळ गड्डे आहे ते बुजवण्याचं काम आम्ही करतो। शहर में क्या पूरे गोंदिया के गड्ढे बुझाओगे क्या? अगर बिलकुल प्रशासन त्याच्याकडे काही लक्ष देत नाही, पण आम्ही पूर्ण शहराचे गड्डे बुजवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार करतील। शासनाला याचे निवेदन देणारा गड्डे बुजवण्यासाठी काही निवेदन कोणाच्या दिलेला काही खात्री होत नाही, म्हणून आम्ही कोणाला काही निवेदन देणार नाही। आम्ही असंच गड्डे बुजवण्याचे काम करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।